हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लौकिक. आज आम्ही निघालेलो लंडनमधल्या अशा क्रिकेट ग्राउंडला भेट द्यायला ज्याला होम ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. ते म्हणजे लंडनचं आयकॉनिक क्रिकेट स्टेडियम द लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड. आम्ही एंट्री करून आत गेल्यावर पायऱ्या चढून वर बघितल्यावर जे अतिशय सुंदर ग्राउंड दिसलं. एकदम हिरवळ आणि सनलाईट इतकी भारी पडत होती त्या ग्रासवरती, उठून दिसत होतं ते. या स्टेडियमच्या टूरची सुरुवात झाली त्यांच्या म्युझियमने. तिथं क्रिकेटच्या संबंधित बऱ्याचशा जुन्या गोष्टी आणि वर्ल्ड कप्स वगैरे अशा बऱ्याचशे आयकॉनिक गोष्टी तिथे ठेवल्या गेल्या होत्या. नंतर आम्ही गेलो त्या पायऱ्यावरून जिथून प्लेयर खाली येतात आणि जातात या हॉलमध्ये, आणि ह्या हॉलमधून एंट्री करतात ग्राउंडवरती. स्टेअरकेसवरून प्लेयर खाली येतात आणि या हॉलमधून एंट्री करतात ग्राउंडवर. हे आपण बऱ्याच वेळा बघितलं व्हिडिओमध्ये. नंतर आम्ही गेलो ह्या ड्रेसिंग रूममध्ये. ही फॉरेन कंट्रीतल्या प्लेयरची ड्रेसिंग रूम आहे, जिथं आपली इंडियन टीम पण आल्यावर कायम असते. ती ड्रेसिंग रूम इतकी भारी होती. आणि हीच ती बाल्कनी, आयकॉनिक बाल्कनी, जिथं उभारून नेटवेस्ट सिरीजच्या फायनल नंतर गांगुली शर्ट काढून नाचला होता. आणि तिथून लॉर्ड स्टेडियमचा व्ह्यू इतका खतरनाक दिसत होता, अतिशय भारी. त्या बाल्कनीत उभारून मला खूप भारी वाटत होतं, कारण 2002ची ती नेटवेस्ट सिरीजची फायनलची मॅच मी लाईव्ह बघितली होती आणि ती मॅच जिंकल्यावर आम्ही खूप दंगा केला होता. त्यामुळे त्या मेमरीज, ते सीन, ते सेलिब्रेशन हे सगळं डोळ्यासमोर येत होतं. त्यामुळे त्या बाल्कनीत उभारून फोटो काढायची मजाच वेगळी वाटत होती. तिथून आम्ही खाली आलो आणि गेलो ग्राउंड बघायला. ते ग्रास वगैरे प्रॉपरली मेंटेन्ड होते, म्हणजे मॅचेस असोत किंवा नसोत, त्यांनी खूप प्रॉपरली मेंटेन करून ठेवलं होतं ते ग्राउंड. आणि कंटिन्युअस काही ना काहीतरी काम चालूच होतं तिथे. जवळून ग्राउंड बघायला खूप भारी वाटत होतं. त्यांनी सांगितलं होतं ग्रासला अजिबात हात लावायचा नाही. नाहीतर आमची इच्छा होती एखादी ग्रास घ्यायची तिथून आठवण म्हणून, पण ते काही करता आलं नाही. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही गेलो मागे दिसणाऱ्या त्या काचेच्या बिल्डिंगमध्ये. 5 मजले चढून वरती गेलो. ती जी काचेची बिल्डिंग आहे तिथं इंटरनॅशनल मीडिया, ब्रॉडकास्टिंगचे लोक, असे बरेचसे लोक तिथं मॅचच्या वेळी बसलेले असतात. वरती गेल्यावर तो आमचा जो टूर गाईड होता लॉर्डचा, त्यांनी आम्हाला तिथल्या बऱ्याचशा गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली. आणि त्या बिल्डिंगमधून सुद्धा ग्राउंडचा व्ह्यू अतिशय भारी दिसत होता. जर व्ह्यूच एवढा भारी दिसत होता तर इथे बसून लाईव्ह क्रिकेट मॅच बघायला काय मजा येत असेल ना. अजून बऱ्याचशा गोष्टी बघून आम्ही लॉर्ड्समधून बाहेर पडलो. तर हा होता माझ्या लंडन सिरीजचा आजचा पार्ट. भेटूया लंडन सिरीजच्या नेक्स्ट पार्टमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.